नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 1 मध्ये मानसशास्त्राची व्याख्या वगैरे बघितली आणि त्याचे काय महत्त्व आहे अध्ययनाच्या दृष्टीने वगैरे बघितलेलं आहे। पण टीएटीला त्याच्यातून पडलं तर एखादा प्रश्न पडेल, पण घटक 2 मधून तुम्हाला हमखास याच्यामधून हा खूप महत्त्वाचा आहे, कारण अध्ययन प्रक्रिया, स्वरूप आणि उपपत्ती याच्यामधून याच्या अगोदरच्या पेपरला बरेचसे प्रश्न पडलेले आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आजपर्यंत टीएटीला पडलेले नाही आहेत, त्यामुळे हे थोडंसं व्यवस्थित तुम्ही अभ्यासायला पाहिजे। आणि याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा घटक आहे दुसरा, अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व उपपत्ती। चला तर याच्यात काय वैशिष्ट्य काय, तर अध्ययन प्रक्रियेची व्याख्या आपण शिकणार आहोत, सांगून तिचे स्वरूप स्पष्ट करतो, अध्ययन वक्राची उपयुक्तता सांगतो, अध्ययनाची विविध उपयुक्तींची तुलना करतो, त्यानंतर अध्ययनात योग्य ठिकाणी योग्य उपपत्तींचा उपयोग करत असतो। माणूस अनुभवाने शहाणा होतो असे म्हणतात, हे खरे आहे, माणूस बरोबर आहे, ही गोष्ट अतिशय 100-200% खरी आहे की माणूस कोण शिकवण्यापेक्षा माणूस अनुभवाने अतिशय शहाणा होत असतो। जीवनात मानव प्राणी तसेच मानवेतर प्राणी क्षणोक्षणी अनुभव घेत असतात, या अनुभवातून जे प्राणी काही ना काहीतरी शिकत असतात, शिकण्याची क्रिया सतत चालू असते, या शिकण्यातून प्रत्येक वर्तनाचा बदल घडत असतो, वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हटले जाते। अनुभव व वर्तन यातून सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिलेली आहे। त्यानंतर थोडक्यात अध्ययन म्हणजे शिकणे, शिकणे म्हटले की आपल्याला शाळेचीच आठवण येते, शिकणे केवळ शाळेत होते हा आपला एक गैरसमज आहे। बघा मित्रांनो, आपण प्रत्येक ठिकाणी शिकत असतो, काही वेळेस आपण कॉलेजमध्ये असताना कोणाकडून तरी काहीतरी शिकत असतो, मुझे धोका दिया इसके बाद मैं प्यार नहीं करूँगा, म्हणजे काय झालं, आपण तिच्याकडून काहीतरी शिकलो, किंवा मग कुठल्याही गोष्टीत आपण काहीतरी शिकत असतो, बरोबर आहे ना। लहान मुलं कुठेही शिकत असतात, बरोबर आहे, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही ना काही शिकत असतो। शाळेत शिकते तसे शाळेबाहेरही शिकवले जाते, रस्त्यावर चालताना, घरात, कुठेही सिनेमागृहात असो, पुन्हा कुठेही आपण काय करत असतो, काही ना काही शिकत असतो। आणि नंतर बघा, अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती काय, बालकाचा विकास होतो असे आपण म्हणतो। विकास होतो म्हणजे नेमके काय होत असेल याचा विचार आपण केला आहे का कधी? विकास होतो म्हणजे त्या बालकाच्या वर्तनात बदल होतो, वर्तनात बदल घडवून आणण्याची क्षमता माणसात निसर्गतःच प्राप्त झालेली आहे, पण त्या नैसर्गिकपणे होणाऱ्या या बदलाला किंवा वाढीला अध्ययन ही संज्ञा प्राप्त होत नाही। वाढत्या वयात हे बदल होत जातात, अध्ययन हे त्यापेक्षा वेगळे आहे हे आपणास मान्य करावे लागेल। अध्ययनाचे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते, अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते, घडवून आणले जाते, इवन विशिष्ट हेतूने प्रेरणा होऊन काही क्रियांमार्फत अनुभव कृतींद्वारे आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणतो। हेतू साध्य करताना आपण परिस्थितीशी जुळवून घेतो, ज्ञान, अभिवृत्ती तसेच कौशल्य प्राप्त करतो। काय काय प्राप्त करतो? ज्ञान, अभिवृत्ती आणि कौशल्य प्राप्त करत असतो, या प्रक्रियेत अध्ययन प्रक्रिया असे म्हणतात। अध्ययन म्हणजे कुठेही होऊ शकते, असं काही नाही की शाळेत, आता तुम्ही पाहत असता की पूर्वीच्या काळी लोक तेवढे काही शिकलेले नसायचे, पण त्यांचे जर तुम्ही कौशल्य पाहिले, त्यांचं जर नॉलेज पाहिलं तर अतिशय जबरदस्त नॉलेज असायचं। अध्ययनाची व्याख्या काय करता येईल आपल्याला? अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, असे गॅरेट यांनी अध्ययनाची व्याख्या केलेली आहे। विचारले जाऊ शकते की गॅरेट यांनी काय अध्ययनाची व्याख्या केली, तर जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या गॅरेट यांनी केलेली आहे। अध्ययन म्हणजे काय, तर परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या प्रक्रियेमध्ये हेतुपूर्व व टिकाऊ स्वरूपाचे बदल। तर त्यानंतर अनुभव संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणतात, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल। शिक्षण आणि अध्ययन यातील फरक काय आहे? शिक्षण कशाला म्हणतो आणि अध्ययन कशाला म्हणतो? बघा मित्रांनो, आता शिक्षण आणि अध्ययन यातील फरक आपण या संदर्भात समजावून घेऊ। शिक्षण आणि अध्ययन, एज्युकेशन अँड लर्निंग, हे दोन्ही शब्द आपण जवळजवळ एकाच अर्थाने वापरतो। शिक्षण म्हणजे विकास,
शिक्षण म्हणजे सुसंस्कार, शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती. एकंदरीत शिक्षण हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. अध्ययन हा शब्द मर्यादित अर्थाने वापरला जातो. बघा मित्रांनो, शिक्षण काय तर अतिशय व्यापक अर्थाने वापरला जातो. काही जर आपण केलेलं असेल तर आपण समाजात काही केलं तर समाजातले लोक आपल्याला म्हणतात की घरचे हेच संस्कार आहे का, म्हणजे ते शिक्षणाचा भाग झाला. कुठं काही चुकी केली तर मास्तरने हेच शिकवलं का, म्हणजे तो काय झाला तर एक शिक्षणाचा भाग झाला. पण अध्ययन हा शब्द मर्यादित अर्थाने वापरला जातो. लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहण्याचे कौशल्य संपादित करते तेव्हा त्याला आपण अध्ययन म्हणतो, शिक्षण म्हणत नाही. म्हणजे त्यांनी तो शिकला असं नाही, त्यांनी ते अध्ययन केलेलं आहे. तर्कशीलता, हत्ती घंटा वाजवतो, अस्वल मोटरसायकल चालविण्याचे. आता सर्कस बघा तुम्ही, सर्कशीमध्ये काय होते तर हत्ती घंटा वाजवतो, अस्वल मोटरसायकल चालविते. कौशल्य त्यांनी ते हस्तगत केलेलं असते. त्याच्यानंतर मुलगा पोहण्याचे कौशल्य शिकतो. ही सारी अध्ययनाची उदाहरणे झाली. पण मानवाचा सर्वांगीण विकास होतो, माणूस सद्गुण संपादित करतो, शिक्षण मूल्यांचा उपासक असतो, अशी विविध उच्चारली की त्याला आपण शिक्षणी संज्ञा म्हणत असतो. म्हणजेच काय तर शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची असत नाही, हे तुम्हाला इथपर्यंत कळलेलं असेल. असे गॅटसनने शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल असे गॅट्सचे म्हणणे आहे. आता हा विचारला जाऊ शकतो या गॅट्सचं काय म्हणणं आहे ते. तर शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल असे गॅट्सचे म्हणणे आहे. मानवी वर्तनातील हा विकास शारीरिक, भावनिक व क्रियात्मक असतो. आता बघा इथं मानवी वर्तनाचे हे दिलेलं आहे, तिन्ही इथं हे सायकल काढलेली आहे 3 चाकाची, दिसली. तर याच्यात काय दिलेलं आहे, मानवी वर्तन, शारीरिक विकास, त्यानंतर भावनिक विकास, त्यानंतर क्रियात्मक विकास. शारीरिक विकासात काय आहे ते सरळ एखादा मुलगा लहान आहे, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा, 8 महिन्याचा, 1 वर्षाचा, त्याचा शारीरिक विकास होतच जाईल. भावनिक विकास, त्याला आई कोण आहे, बाबा कोण आहे, समाज काय आहे, हे हळूहळू करायला लागते. क्रियात्मक विकास म्हणजे ते नंतर त्याच्यात जे हळूहळू होत असते, बदल होतात किंवा त्याला क्रियात्मक जमते काही करायला, कौशल्य शिकतो, तो क्रियात्मक विकास झाला. आता या पुस्तकात बघू आपण व्याख्येनुसार काय आहे ते. या नीतीने पातळीवर विकास शिक्षणाद्वारे संबोधतात. महात्मा गांधीजीच्या शिक्षणाचा अर्थ लावताना म्हटले, महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं, बाय एज्युकेशन मीन ऑल राऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडीज, माइंड अँड स्पिरिट. म्हणजे काय तर शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययन या शब्दापेक्षा मोठी आहे, व्यापक आहे. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय. तर अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे, अनुभवातून वर्तन सुधारणे, या दोन्ही गोष्टी काय असतात तर महत्त्व असते. कोणत्या कोणत्या गोष्टींना, अध्ययन प्रक्रियेत अनुभव आणि अनुभवातून वर्तन सुधारणे या गोष्टींना काय असते, अतिशय महत्त्व असते. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टांशिवाय अध्ययन संभवत नाही. कसं असते, सहेतुक असते आणि उद्दिष्टांशिवाय ते अनुभवत नाही. अध्ययन हे नेमके कृतींद्वारे घडत असते. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया, प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारच असतो. त्यानंतर बघा, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो, बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. अध्ययनात सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाचे अध्ययन सुधारते. जे आपण सराव करतो त्याच्यातून जे आपले अध्ययन आहे ते सुधारत असते. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. अध्ययन ही हळूवार घडणारी प्रक्रिया आहे. अध्ययनामुळे आकलन होते. अध्ययनाने एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, नेचर ऑफ लर्निंग. आपल्या वर्तनात घडलेल्या टिकाऊ स्वरूपाच्या सुधारात्मक अपेक्षित बदल म्हणजे अध्ययन होय. हे अध्ययनात घेतल्यानंतर वर्तन बदलाची प्रक्रिया कशी चालते याबद्दल आपले कुतूहल जागृत होणारे हे साहजिकच आहे. वर्तन बदल प्रक्रिया जाणून घेण्याची, याचा अर्थ अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण किंवा पृथक्करण म्हणजे काय तर असे छोटे सुटे त्याचे भाग करणे. अध्ययन क्रियेचे विविध अंगाविषयी माहिती मिळविण्याची, अध्ययन प्रक्रियेची विविध अंगे जाणून घेतली, अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण केले, ही अध्ययन प्रक्रियेचे
स्वरूपाविषयी विविध गोष्टी स्पष्ट होतील. उद्दिष्ट काय आता, त्याचा गोल काय? लर्निंग इज ऑलवेज गोल ओरिएंटेड असे म्हटले जाते. अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते. आपण वर्षभर मुलं अभ्यास करतात, वर्षाच्या शेवटी परीक्षा असते, त्यांचं एम असते परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवून पुढच्या वर्गात जाणे. आपल्या अध्ययनामागे आपला काही ना काहीतरी हेतू किंवा उद्देश असतोच. काही शिकल्याच्या नंतर चांगली नोकरी लागेल किंवा असं काहीतरी त्यांचा उद्देश असतो. अध्ययन हे उद्दिष्टांशिवाय संभवत नाही. हे आता अध्ययनाच्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, त्याच्यातून ते आपलं उद्दिष्ट असायला पाहिजे. तहान लागली की मग आपण पाण्याचा शोध घेतो, भूक लागली की आपण अन्नाचा शोध घेतो. चालणे, बसणे, उठणे, धावणे, पोहणे, लिहिणे, वाचणे, सायकल चालवणे, हिशोब करणे, अनेक गोष्टींना शिकण्यामागे आपला काही ना काहीतरी हेतू असतो. हेतूशिवाय विनाकारण आपण एखाद्या ठिकाणी गेलो आहे असे घडत नाही. थोडक्यात अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टीत मित्रांनो काही ना काही आपल्याला त्याच्या मागं पर्पज असते, काही ना काही कारण असते की मला ही गोष्ट करायची आहे. तर का करायची आहे याला काहीतरी कारण असते. आता प्रेरणा बघा काय असते. मोटिवेशन, प्रेरणा. नंबर 2, अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाही. आपण उद्दिष्ट ठेवलं काहीच भागणारच नाही बिलकुल. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा असली पाहिजे, मोटिवेशन असलं पाहिजे. कलेक्टर व्हायचं आहे, नुसतं आपण ध्येय ठेवलं पण त्याला मोटिवेशन नसेल, प्रेरणाच नसेल तर काही अर्थ नाही, बिलकुल अर्थ नाही. उद्दिष्टामुळे कार्याची दिशा ठरते हे खरे आहे, पण कोणत्याही अध्ययनाला प्रेरणेची नितांत आवश्यकता असते. ध्येयप्रत वाटचाल करण्यासाठी व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात. प्रेरणेमुळे कार्य अधिक गतिमान होते, योग्य दिशेनेही घडते. साधी शाबासकी अध्ययनार्थाला कार्यप्रवण करते. यशासारखे दुसरे यशदायी काही नाही असे म्हणतात. यश मिळाले की त्यातून फार मोठी प्रेरणा मिळते. काही वेळा आपली इतरांना केलेली स्तुती प्रेरणा देते. पारितोषिके, गरज जाणीवते, याही प्रेरणा अध्ययन गतिमान करण्यास मदत करतात. आंतरिक व बाह्य प्रेरणांच्या मदतीने शिक्षण अध्ययनाचे कार्यवृत्त करतात. एकूण प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेत अत्यंत मोलाची आहे. प्रेरणेशिवाय आपण काहीच करू शकत नाही मित्रांनो. बघा तुम्ही फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, त्याचा सेकंड आला, त्याचा फर्स्ट आला, ज्याचा सेकंड आला तो त्याला प्रेरणा मिळते की यावेळेस मला त्यांनी जर त्याच्यापासून प्रेरणा घेतली तर. पण प्रेरणा असायला पाहिजे. शोधन काय आता? एक्सप्लेनेशन्स. शोधन या शब्दाचा अर्थ कशून शोध घेणे असा आहे. सध्याची किंवा उद्दिष्टांची अध्ययनाला जाणीव झाली की शोध सुरू होतो. अध्ययनात नाहीत हे अचूक दिशेने अध्ययनार्थीचे प्रयत्न करीत असतो. प्रयत्न कसेही करून चालत नाहीत, ते अचूक दिशेने झाले पाहिजेत. चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे अपेक्षित असते. विविध कौशल्य संपादित करून शोधणे आवश्यक असते. उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात, हालचाली कराव्या लागतात, चुका टाळाव्या लागतात. अंतिम ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गाचा स्वीकार करावा लागतो. बघा मित्रांनो, आपल्याला योग्य मार्ग कुठला आहे, काय नाही, कसं करणार आहे, तर आपल्याला कोणी ना कोणी मार्गदर्शक पाहिजे की सांगणारा पाहिजे की ते महत्त्वाचं आहे की योग्य आपल्याला मार्गदर्शन होणं. त्याच्याशिवाय आपल्याला काही होणार नाही. हालचालीची पुनर्रचना काय असते? मोडिफिकेशन. उद्दिष्टांची पूर्ततेसाठी हालचालींची अपेक्षित असते हे आपण वर पाहिले. हालचालींपैकी अनावश्यक हालचाली कमी होतात, वर्तनात लक्षणीय बदल घडून येतात. पोहणे शिकत असताना हातपायांचा अनावश्यक हालचाली होत असतात, पण जसे आपण पोहायला शिकतो तसे आपण त्याच्या कमी हालचाली करून आपण त्याच्यात एक्सपर्ट होतो. अनावश्यक हालचाली कमी होत जातात, योग्य हालचाली व कृती यांची सांगड घातली जाते. वर्तनाला अचूक दिशा प्राप्त होते. हालचाली व कृतींचा सांगड घालताना पुनर्रचना होते. कौशल्य संपादित केल्यानंतर आपल्याला ही सफाई दिसते ती हालचालींच्या पुनर्रचनेमुळे. यात आवश्यक हालचाली राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. समायोजन काय? ॲडजस्टमेंट. प्रत्येक गोष्टीत आपल्या भारतात तर भयानक ॲडजस्टमेंट असते. बायकोपासून अंडरवेअरपर्यंत प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट. आता बघा, ॲडजस्टमेंट, समायोजन. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केवळ हालचालींची निवड तसेच पुनर्रचना करून भागत नाही, तर उद्दिष्ट पूर्ततेसाठी करावयाच्या हालचालीत सहजता व सफाईदारपणा यावा लागतो. थोड्या वेळात, थोड्या श्रमात, थोड्या शक्तींचा वापर करून कौशल्य प्राप्त झाले तर ते केव्हाही चांगले. सायकल चालवणे किंवा पोहणे इतक्या सहजतेने व सफादारपणे होते की त्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे संघटन होऊन जाते. एखादे उदाहरण सोडवताना अध्ययनार्थी मध्येच कुठे अडकला तर ते सोडवलेले उदाहरण पुन्हा तपासतो.
फेरविचार करतो, नको असलेली पायरी खोडून टाकतो, आकडेमोड दुरुस्त करतो, नवीन पायरी मांडतो, उदाहरण पूर्णपणे सोडवतो. हे समायोजनच आहे. परिस्थिती जुळवून घेणे म्हणजे समायोजन. नवीन कौशल्य हस्तगत करताना परिस्थितीशी मिळते जुळती घ्यावी लागत असते. आता रिव्हिजन, त्याची पुनरावृत्ती, आपण एखाद्या गोष्टीचं केलं पण त्याची रिव्हिजन अशिवाय काही नाही. गणितामध्येही खूप महत्त्वाचं असते. आवर्तने म्हणजे पुनरावृत्ती. आवर्तने म्हणजे काय तर पुनरावृत्ती. उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अध्ययनार्थीने ज्या हालचाली करतो ते एकदाच करून भागत नाही. बघा मित्र, एकदाच एखादी गोष्ट केली तर ती भागत नाही. निवडलेल्या हालचाली पुन्हा पुन्हा कराव्या लागतात, वारंवार कराव्या लागतात. त्या हालचालींची आवर्तने करावी लागतात. अभ्यास करताना जसा एक घटक पुन्हा पुन्हा वाचावा लागतो तशी कौशल्याचीही उजळणी करावी लागते. बॅडमिंटन खेळताना बॅकहँडने उदाहरण घेऊ. सफाईदारपणा सहज येण्यासाठी बॅकहँडचा वारंवार आपल्याला वापर करावा लागत असतो. हे खूप महत्त्वाचं असते मित्रांनो, पाढे पाठ करण्यासाठी वगैरे. त्याची पाढे जर पाठ केले वारंवार ते आपल्याला उजळणी करावं लागते. आपण कुठल्याही बाबतीत पहा तुम्ही. आता त्याची परिपक्वता काय? अध्ययन प्रक्रियेत आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, परिपक्वता. शारीरिक मानसिक परिपक्वतेनंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते. डॉक्टर अर्नॉल्ड गिझेल यांनी जुळ्या मुलावर प्रयोग केला. प्रयोगात त्यांनी असे दाखवून दिले की शारीरिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर जिमीला 2 आठवड्यांत जिन्याच्या 4 पायऱ्या चढता येऊ लागल्या. जॉनीला मात्र त्याच पायऱ्या चढण्यासाठी शारीरिक पक्वता नसल्यामुळे 6 आठवड्यांचा कालावधी लागला. अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते. बीजगणित, तर्कशास्त्र यासारखे विषय विशिष्ट मानसिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर अध्ययनार्थाला शिकवावेत. 2 वर्षे वयाच्या मुलाला श्रवण आणि भाषण ही कौशल्ये लवकर आत्मसात होतील, पण शारीरिक पक्वतेच्या अभावामुळे लेखन कौशल्य लवकर आत्मसात होऊ शकणार नाही. बरोबर आहे मित्रांनो. एखाद्या आपण मुलाला शिकवायला गेलं तर ते तोंडी गोष्टी लवकर करेल, पण त्यांना जर ह्या गोष्टी नाही ना लक्षात ठेवली पाहिजे. मर्मदृष्टीने अनेक समस्या सहजपणे सुटतात. सुरुवातीच्या काळात अध्ययनार्थी प्रयत्नप्रमाद पद्धतीचा वापर करतो. हे जरी खरे असले तरी अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची सहजपणे उकल करतो. एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध आपणास तिच्या संपूर्ण आकृतिबंधातून होत असतो. संपूर्ण आकृतिबंध जाणून घेऊन केलेले अध्ययन सहज व मूलगामी स्वरूपाचे असते. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण केले. या विश्लेषणातून अध्ययनविषयक अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. वरील विचारणावरून अध्ययन म्हणजे काय व त्याचे स्वरूप कसे आहे हे आपल्या ध्यानात आले. अध्ययनातील प्रगतीचे मापन. तर अध्ययनातील प्रगतीचे मापन आपण कसे करत असतो? अध्ययन वक्र. अध्ययन वक्र काय असते हे आपल्याला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो. विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थाने केलेले प्रयत्न व त्याची केलेली प्रगती यांच्यातील परस्पर कसं आहे हे आलेखाच्या मदतीने आपण दाखवत असतो. अशा काढलेल्या आलेखास अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात. मानव, मानवेतर प्राणी इतर कौशल्य संपादित जो करतो ते याच्यात आता आपण बघणार आहोत की काय आहे अध्ययन वक्र. हे बघा, याचा एक डायग्राम आहे असा. सुरुवातीचा पहिला टप्पा, त्याच्यानंतर जलद टप्पा, त्याच्यानंतर पठारावस्था आहे. पठारावस्थेमध्ये काहीच नसते. त्यानंतर अंतिम प्रगती आणि परिसीमा. हा असा अध्ययन वक्र असतो. म्हणजे शिकण्याचा जो वक्र आहे अध्ययन वक्र तो या प्रकारे असतो. सुरुवातीचा टप्पा काय आहे? नवीन कौशल्य आत्मसात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपला वेग मंद असतो आणि नवीन परिस्थितीचे आकलन, समायोजन, नवी कृती करणे यात आपली शक्ती, बुद्धी खर्ची पडते. त्यामुळे सुरुवातीस हा वेग कमी असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला थोडीशी शिकायला थोडासा वेळ जाते, त्यामुळे थोडं कमी होते. एकदा का आपल्याला ते कळायला लागली मग त्याचा जलद वेग येतो. त्यानंतर काय होते? जलद वेग येतो किंवा मध्यंतरी प्रगती होते त्याची. त्यानंतर मग काय होते की प्रगतीचे थांबण्याचा काळ किंवा पठारावस्था. मग थोडा वेळ आपल्याला पठारावस्था आहे, तसं कॉन्स्टंट चालते किंवा थांबते, ते कॉन्स्टंट होते. त्यानंतर त्याला आपण पठारावस्था म्हणतो. त्यानंतर अंतिम प्रगतीचा एंड, पठारावस्था ओलांडल्याच्या नंतर त्यानंतर शारीरिक परिसीमा म्हणतो आपण.
म्हणजे आपल्या शरीराची परिसीमा असते, त्याच्या पलीकडे आपण करू शकत नाही. शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक. यानंतर अध्ययनाची अधिक प्रगती दिसणार नाही अशा अवस्था म्हणजे शारीरिक परिसीमा. एखाद्या मुलं आहे, एखाद्या आपण मीटिंगला गेलो, सकाळपासून बाया किंवा माणसं ते बसलेले आहे, एखाद्या नेता येणार म्हणून सकाळच्या 6-7 वाजता बसून बसले आणि तो नेता आला समजा 6:30-7 वाजता संध्याकाळी, काय ऐकायची मानसिकता रे, ते त्याला म्हणता येईल आपण शारीरिक परिसीमा. संपलेलं असते, काहीच ऐकू शकत नाही, कोणीही होती तर मुख्यमंत्री हो का PM हो, कारण त्यांची ती मानसिकताच नसते ना, त्याला म्हणता येईल. तर पठारावस्था निर्माण होण्याची कारणं काय असतात? पठारावस्था म्हणजे आपल्याला काही त्याच्यात लक्ष नसते, आपण एकीकडे विचार असते आणि एकीकडे चालत असतो. अभिरुची कमी होणे हे पठारावस्थेचे निर्माण होण्याचे महत्त्वाचे काय? अभिरुची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काही इंटरेस्टच नसेल तर परत पठारावस्था येणार नाही तर काय? कृती करत असताना कंटाळा येतो, त्यामुळे एक पठारावस्था येऊ शकते. कोणतेही कौशल्य संपादित करताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती मंदावते, त्यामुळे पठारावस्था निर्माण होऊ शकते. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कौशल्याचे कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते. सुंदर अक्षर काढताना प्रमाणबद्धता पाळताना प्रगती खुंटते. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगतीत बाधा निर्माण करतात. प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो आणि पठारावस्था निर्माण होते. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व काय? तर प्रगतीचा वेग समजतो त्याच्यामुळे, अध्ययन वक्रामुळे. त्यानंतर अध्ययनार्थीच्या कृतीचे चित्र समजते आपल्याला काय ते. पठारावस्था निर्माण कधी झाली हे समजते. अध्ययनात कुठे कुठे पठारावस्था येते बा. अध्ययनार्थ्याला त्याच्या शारीरिक परिसीमा आणि ते समजतात की आपली कुठपर्यंत आपण हे करू शकतो. अध्ययन वक्रावरून अध्ययनार्थीच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आता आपण काय आहे, अध्ययनाच्या सुरुवातीला प्रगती समांतर अध्ययनाचा वक्र जो पाहिलेला आहे त्यानुसार आपलं ते चाललं पाहिजे. अध्ययनाचे उपपत्तीचे वैशिष्ट्य व शैक्षणिक महत्त्व हे बघा. आता याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो IMP मित्रांनो. सहचर्यवाद. थॉर्नडाईक, पॅव्लॉव आणि स्किनर अतिशय जबरदस्त माणसं आहेत ही तिघंजण. मानसशास्त्र म्हटलं डीएडला का या तिघाशिवाय आपलं जाणारच नाही. किन्नर नाही आहे, ते स्किनर आहे. स्किनर हां, किन्नर नाही. ओके, नाही तर एसटीतला किन्नर समजाल तुम्ही. हां, थॉर्नडाईक, पॅव्लॉव. ओके. अध्ययनाचा अभ्यास करताना निरनिराळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या विविध उपपत्ती मांडल्या त्या उपपत्तींचा आपण आता विचार करणार आहोत. प्रत्येक उपपत्ती भिन्न असली तरी काही उपपत्तींचा समान सूत्र असल्याने आपणास दिसून येते. या समान सूत्रांच्या आधारे आपणास या उपपत्तीचे वर्गीकरण करता येते. बघा आता अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण करायचं याच्यात. सहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. आता सहचर्य उपपत्तीमध्ये काय? थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर, वॅटसन, ग्रुथी, हल्ल. त्यानंतर ज्ञानात्मक काय आहे हे? समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅने, टॉलमन, आसू, बेल आणि ब्रुनर यांनी मांडलेल्या उपपत्त्या. प्लूम यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. त्यानंतर माहिती प्रक्रियेद्वारे. आता बघा अध्ययन उपपत्ती म्हणजे नेमकं काय? अध्ययन उपपत्ती नेमकं कशाला म्हणू शकतो आपण? तर अध्ययन का केले जाते, ते कसे होते यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग केले. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी निष्कर्ष काढले, ते पद्धतशीररीतीने मांडले आणि त्यानंतर काय केलं तर अध्ययन प्रक्रियेविषयी स्पष्टीकरण केले. यालाच आपण अध्ययन उपपत्ती म्हणतो. अध्ययन उपपत्ती कशाला म्हणतो की अध्ययन हे केले जाते, हे मानसशास्त्रीय शास्त्रशुद्ध काही प्रयोग केले आणि त्यांनी ते एक्सप्लेन केले, त्याला आपण काय म्हणतो? उपपत्ती म्हणत असतो. उपपत्तीमध्ये अध्ययन प्रक्रिया कशी चालते, तर अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचे परस्पर संबंध कसे असतात, व्यक्तीकडून अध्ययन कसे घडते, विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करणाऱ्या विधानांना समुच्चय होय. विविध उपपत्तीचे आपण वर्गीकरण केले. या उपपत्तीच्या यापैकी काही ठळक महत्त्वपूर्ण उपपत्तीचा आपण सर्वसामान्य परिचय करून घेणार आहोत. सहचर्यवादाचा उगम खरे पाहिले तर तत्त्वज्ञानात आहे. सहचर्यवादी उपपत्ती आणि प्रक्रिया यांच्या संबंधावर विशेष भर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात साहचर्यवादाचा
अभ्यास जोमाने सुरू झाला. कधी? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. एडवर्ड थॉर्नडाईक. थॉर्नडाईक एकदम जबरदस्त, याच्याशिवाय आपलं कामच चालणार नाही. 1874 ते 1949 या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अध्ययनविषयक उत्पत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला. हा आहे तो अमेरिकन थॉर्नडाईक. उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडलेले आहे. थॉर्नडाईक यांनी एक काय केलं की कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केलेले आहेत. मानव प्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्या अध्ययनात साम्य आहे. प्राण्यांच्या अध्ययनाच्या बाबतीत काढलेले निष्कर्ष मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात अशी त्यांची धारणा होती. बरोबर आहे. मानव हाही एक प्राणी आहे आणि कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या हे पण एक प्राणी आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की जे मानवाला लागू आहे ते त्यांनाही लागू होईल. आता बघू. सहचर्यवादी उद्दीपक आणि प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स यांच्या संबंधावर असे भर देतात. तसेच त्यांच्या संबंधाच्या दृष्टीकरणावरही भर देतात. त्यांच्यामध्ये उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील सहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन. ठीक आहे. थॉर्नडाईक यांच्या उत्पत्ती प्रतिसाद SR बॉन्ड यांच्यावर भर दिल्यामुळे त्यांच्या अध्ययनविषयक उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात. प्राणी चुकत शिकत असतो. माणूसही चुकतच शिकत असतो. प्रत्येकजण चुकल्याशिवाय शिकत नाही. प्राणी चुकत शिकत असतो. सतत धडपड करत राहिले की यश मिळते. सतत प्रयत्न करत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो. यश मिळणे हे यश पुष्कळदा चुकून मिळते किंवा चुका करीत अचूकता ज्ञान होते. नव्याने सायकल शिकणारा अनेक चुका करतो, पण सायकल चालवित राहिले की चुकांचे प्रमाण कमी होते. अनेक प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडत असते. थॉर्नडाईक या पद्धतीच्या व्यक्ती शिकवतानाही दाखवण्याची भुकेलेला एक मांजरावर. आता हे बघा, त्यांनी एक मांजर आहे, इथं मासे आहेत, कुपेटिका आणि मांजर. कुपेटिका आणि मांजर हा तो प्रयोग आहे. तर काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. प्रयोग केला. या भुकेलेल्या मांजराला एका कूटपेटिकेत कोंडून ठेवले. कूटपेटिकेत मांजराला दिसू शकतील अशा बेताने एका बशीत मासे ठेवले. आता मांजराला मासे खायचे, त्याला भूक लागली तर त्याने सुरुवातीची मांजराला पंजाबाहेर काढणे, चावणे, ओरबडणे, कूटपेटिकेबाहेर डोकं काढणे अशा विविध प्रतिक्रिया दर्शविल्या. योगायोगाने सौर हालचाली दोरी ओढली. एका कूटपेटिकेत दार उघडले गेले. मांजर पेटीच्या बाहेर आले. त्याला मासे मिळाले. दार कसे उघडले हे मांजरालाही समजले नाही. येथे मांजराचे अध्ययन झाले नाही, कारण दार उघडले जेणे एक शुद्ध योगायोग होता. त्यानं काहीतरी धडपड केली, इकडे हात मार, तिकडे हे कर, आणि काय झालं तर ते मांजराचं दार उघडलं. त्यानं काय केलं, इकडे हात मार, तिकडे हात मार, काहीतरी कुठून तरी मग त्याला असं काहीतरी झालं आणि दार उघडलं. मग त्याच्या लक्षात नाही आलं ते, किंवा त्याला अध्ययन म्हणता येणार नाही. हा प्रयोग वारंवार केला. हळूहळू अनावश्यक हालचाली कमी झाल्या. मांजराला समस्येचे स्वरूप उमगले. या मांजराला पुन्हा डोकावल्यावर दार उघडण्यासाठी असलेली दोरी मांजराने नेमकी ओढली. नंतर त्याला कळालं की आपण जेव्हा हालचाल करत होतो तेव्हा ही दोरी ओढल्या गेली आणि दार उघडलं. त्याच्यामुळे त्याने एक्झॅक्ट ती दोरी ओढली की दार उघडते हे त्याला समजलं. त्याच्यानंतर दार उघडण्याचे तंत्र मांजराला अवगत झाले. मांजराचे अध्ययन झाले. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला, कुठल्याही प्रॉब्लेमची काही समस्या नसेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास, एखादे कौशल्य शिकत असताना अनेक प्रयत्न करीत राहिल्यामुळे पूर्वीच्या प्रयत्नात होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होत जाते. त्यातून नेमका मार्ग सापडतो, हेतू पूर्ण होतो, अध्ययन होते. या 4 पद्धतीत 4 टप्पे संभवतात. उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते, जसं काहीतरी धडपड केली आणि ती दोरी ओढल्या गेली. चुकांचे प्रमाण कमी होते, मग त्याची धडपड कमी होते. प्रगती अगदी सावकाश होते. पुष्कळ वेळा योगायोग मिळते. अनावश्यक हालचालीमुळे श्रम होतात. आपली शक्ती खर्च होते आणि काय होते, संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच याची खात्री देता येत नाही. आता थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम काय आहेत ते बघूया आपण. थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारे अध्ययनविषयक नियम सांगितले.
अध्ययनात आजही त्यांची महत्त्वाची अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची खूप महत्त्वाची त्यांनी काही कामं केलेली आहेत थॉर्नडाईकने. सज्जतेचा किंवा तयारीचा नियम लॉ ऑफ रीडनेस. कोणतेही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. तयारी असताना केलेली कृती सुखावह ठरते. या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची उत्कृष्ट इच्छा, बौद्धिक पातळी यांचा समावेश असतो. आता पुनरावृत्तीचा नियम काय? पुनरावृत्तीचा नियम अध्ययन प्रक्रिया व स्वरूपोपत्ती याच्यात काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. करावी तितकी ही गोष्ट दृढ होते. सरावामुळे, वारंवार केलेल्या उजळणीमुळे ते विशिष्ट कौशल्य चांगले आत्मसात होत असते. अध्ययनार्थी पाढे म्हणतात, स्पेलिंग पाठ करतात किंवा कविता, राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना करतात. या गोष्टी वारंवार केल्यामुळे पुनरावृत्तीमध्ये चांगले अध्ययन होत असते. बघा, आपण लहानपणापासून रोज राष्ट्रगीत म्हणतो, तर आता आपल्याला पूर्ण राष्ट्रगीत येते की नाही मित्रांनो? ते काय असते तर म्हणजे विसरतो का कुठं? नाही, तर त्याचा सरावाचा भाग असतो. प्रार्थना, परिस्थितीत प्रतिक्रिया यांचे संबंध पक्के होतात. हे पुनरावृत्तीमुळे अध्ययन केलेल्या कृतीत सरावाने सफाई येत असते. असा हा पुनरावृत्तीचा नियम आहे. सराव राष्ट्रगीत लक्षात ठेवायचं की रोज रोज किंवा पाढे, ते आपल्या पुनरावृत्तीचा नियम आहे. परिणामाचा नियम काय आहे? लॉ ऑफ इफेक्ट. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोहोतील संबंध दृढ. या दोन्हीमधले संबंध काय आहे तर दृढ होतात. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांतील संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात, असे सांगणारा हा परिणामाचा नियम आहे. काय आहे परिणामाचा नियम? की परिस्थितीमध्ये जर संबंध दृढ होत गेले तर काय असतात ते दुःख देणार. तर आपण एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे, तर हे परिणाम आहे लॉ ऑफ इफेक्ट्सचा. एखाद्या अध्ययनार्थ्याने वर्गात प्रश्नाचे उत्तर चांगले दिले, त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली, तर तो सुखद अनुभव विद्यार्थ्याला जाणवतो. एखाद्याने चांगलं उत्तर दिलं, आपण त्याला काहीतरी बक्षीस वगैरे दिलं, त्याला सुखद अनुभव होईल. तो वर्गात उत्तरे देण्यास उद्युक होईल आणि तिथे परिस्थिती व प्रतिक्रिया यांचा संबंध दृढ होत जाईल. सायकल चालवण्यास शिकणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले, त्याला वेदना झाली. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांतील संबंध दुःखदायक ठरला, त्याला त्याच्यातून काहीतरी इजा झाली. संबंध क्षीण होत जातील. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या अध्ययनविषयक नियमाची उपयोग शिक्षकांनी आणि पालकांनी कुशलतेने करून घेतला पाहिजे. शैक्षणिक महत्त्व काय आहे तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययन उपपत्तीचे वर्गाध्यापनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे की ना मित्रांनो? जसं ते मांजरास सांगितलं मगाशी. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या आधारे थॉर्नडाईक यांनी सांगितलेले अध्ययनविषयक नियम फार महत्त्वाचे ठरतात. प्रयत्न प्रमाद म्हणजे मगाशी जसं सांगितलं की त्या माकडाने, या मांजराने 2-3 वेळेस ते मासे खाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रयत्न नंतर हे मिळालेलं आहे मासे. त्यानंतर दुःखद अनुभव आपण जसं की पाहिलं मगाशी, त्याचा ब्रेकमध्ये हात अडकला मुलाचा, त्याला दुःखद अनुभव मिळालेला आहे. अध्ययनाविषयी मानसशास्त्रज्ञांमध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण विचारधारा आहे, तिला आपण वर्तनवाद असे संबोधतो. वॅटसन आहे यांनी, अमेरिकन शास्त्रज्ञांनी इसवी सन 1913 वर्तनवादी विचारसरणीची मांडणी केली. कोणतेही मानसिक प्रक्रिया चेतक प्रतिसादाचा स्वरूप मांडता येत असा दावा वर्तनवादी विचारसरणीच्या समर्थकांनी केलेला आहे. तर या वर्तनवादी विचारसरणीच्या माणसाला वर्तनाच्या शास्त्राचे, सायन्स ऑफ बिलिव्हर हे अधिष्ठान प्राप्त करून दिले. आता हा आहे पॅव्लॉव. अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्लॉव हा रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ आहे. हा जो आहे हा रशियन आहे. कुठला आहे? रशियन आहे. रशियन पॅव्लॉव हा रशियन शरीरविज्ञान शास्त्रज्ञ आहे. पॅव्लॉव इसवी सन 1849 ते 1936 यांनी अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार केला. अमेरिकेत ज्याप्रमाणे मानसशास्त्राचा वर्तनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू होता, तसा रशियातही पॅव्लॉव आणि बेखोरेव यांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला होता. अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तिचं नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणणे. एक उदाहरण घेऊन आपण अभिसंधान म्हणजे काय ते समजावून घेऊ. बघा, याच्यात त्यांनी काही उदाहरणं. पोलीस हा नैसर्गिक चेतक असून, बघा, रस्त्यावरील चौकात उभा राहणारा पोलीस
रहदारीचे नियंत्रण करीत असतो. येथे पोलीस हा नैसर्गिक चेतक असून वाहने थांबणे ही प्रतिक्रिया आहे. आता पोलीस हा नैसर्गिक ट्रॅफिक पोलीस आता पोलीस हा नैसर्गिक चेतकांबरोबर तांबडा दिवा हा कृत्रिम चेतक जोडला. पोलीस हात दाखवला आणि तांबडा दिवाही लागला. रहदारी थांबली. ट्रॅफिक. येथे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक जोडलेला आहे. काही काळ नैसर्गिक चेतक, कृत्रिम चेतक तसेच ठेवले जातात. त्यानंतर नैसर्गिक चेतक काढून घेतला तर काय होईल? कृत्रिम चेतकाच्या मदतीने रहदारी थांबण्यासाठी प्रक्रिया घडेल. हे अभिसंधान होय. आता रहदारीच्या नियंत्रणासाठी चेतक अभिपत्तीचं काय होईल? तर राहिली नाही. तांबडा आणि हिरवा जो आहे दिवा कृत्रिम चेतक रहदारीच्या नियंत्रणाचे काम करू शकतात. ट्रॅफिक पोलीस नाही आहे, निघून गेला. ट्रॅफिकचे सिग्नल आहे, त्याच्यावरून आपण ते पाहू शकतो. आता पेवलाव या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने हा एक प्रयोग केलेला आहे. हा कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे. बघा, हे कुत्रं बांधलं इथं, त्याच्यासमोर आरसा विरसा दिसत आहे तुम्हाला, आणि त्याला इकडून तिकडून वायरी जोडल्या कशाच्या तरी. तर ते बघू आता हे वायरी फिरी काय होतात. ते पेवलाव या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने हा प्रयोग कुत्र्यावर केला. कुत्र्यासमोर अन्नाची थाळी आणण्याच्या वेळी घंटा वाजवली जाईल. ही जी थाळी आहे ती आणायच्या अगोदर काय करायची? टंग टंग अशी घंटा वाजवली जायची. मग काय, अन्न पाहिले की लाळ सुटणे ही नैसर्गिक प्रक्रिया घडे. अन्नाची थाळी आणि घंटेचा आवाज या गोष्टीची अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यात आली. कुत्र्याच्या तोंडातून स्रवणाऱ्या लाळीचे मोजमाप करता येईल अशी व्यवस्थाही केली होती या पेवलावने. त्याच्यामुळं काय झालं, हे त्याच्या प्रयोगशाळेतलं कुठलं आहे पेवलाव यांनी केलेला प्रयोग. काही दिवसांनंतर नुसता घंटेचा जरी आवाज आला तरी कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायची, पाणी सुटायचं. ही लाळ मोजमापत्रात मोजली तेव्हा ती प्रत्यक्ष अन्न दाखवल्यानंतर सुटणाऱ्या लाळी एवढीच आढळली. ही झाली अभिसंधित प्रतिक्रिया. अभिसंधित प्रतिक्रिया पुढील प्रमाणे दाखवता येईल. नैसर्गिक चेतक अन्न, नैसर्गिक प्रतिक्रिया काय तर लाळ. हे विचारलं जाऊ शकतं बरं मित्रांनो. हे कुत्रवित्र हे कोण प्रयोग केला? पेवलावनी कशाचा प्रयोग केला? हे कोणता प्रयोग होता? पेवलाव कोणता हे होता? कोणत्या प्राण्यावर केला पेवलावनी प्रयोग? ते विचारलं जाऊ शकतो. तर लक्ष द्यात आहे. अभिसंधान प्रक्रियेची पुढील प्रमाणे दाखवता येईल. नैसर्गिक चेतक काय तर अन्न, नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ, नैसर्गिक चेतक कृत्रिम चेतक अन्न आणि घंटनाद, त्याच्यातून नैसर्गिक लाळ होते. आता या प्रयोगात नेमकं काय आहे? तर या प्रयोगात लाळ सुटल्यानंतर अन्न देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अभिसंधानाचे दृढीकरण होते. अभिसंधानामुळे अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लागतात. अध्ययनार्थांना सवयी लावता येते. अभिसंधानाच्या मदतीने मुलांच्या वृत्ती बदलता येतात, वाईट सवयी घालवता येतात. एवढेच नव्हे तर अभिसंधानाच्या मदतीने अध्ययनार्थांना वाटणारी आकारण भीती, त्यांच्या नावडी तसेच चमत्कारिक वर्तन नष्ट करता येते. अभिजात अभिसंधानामुळे आपण अनेक नव्या गोष्टी शिकलो. नवीन एक शब्द शिकवताना आपण चित्रांचा, वस्तूंचा तसेच आकृत्यांचा उपयोग करता येईल. अननस आणि कमळ, गणपती वगैरे. बघा मित्रांनो, आता नळ ही चित्रे अ, आ, क, ग आणि न ही अक्षरे शिकवताना दाखविणे प्रसिद्ध आहे. नंतर ही चित्रे काढून टाकून केवळ शब्दांच्या मदतीने त्यांना भावार्थ समजतो. राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळा वाजवून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी अभिसंधान शिकवित असतो. स्किनर साधक अभिसंधान. स्किनरचं काय प्रयोग आहे? साधक अभिसंधान. BF स्किनर हा आपल्या ओळखीचा शब्द आहे मित्रांनो. BF स्किनर. BF स्किनर हा आणखीन एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गात आहे. कबुतरावर कोण प्रयोग केलता रे बापू असा प्रश्न येते. कुत्र्यावर कोण प्रयोग केलता रे बापू असा प्रश्न येते. त्या बापूचं नाव आपल्याला विचारते. तर लक्षात असू द्या, कुत्रं कोणाचं होतं, कोंबडा कोणाचा होता, कबूतर कोणाचं होतं. लय बारदान आहे, हे सगळं बारदान लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला तर मग आता हे कबूतर पाहू. तर या कबुतरावर जो प्रयोग केला त्यासाठी एक पेटी तयार केली. ती स्किनर पेटी या नावाने ओळखली जाते. या पेटीत काय केलं आहे स्किनर बापूनं? या पेटीत एका बाजूस फळीवर 2 वर्तुळे काढली होती. एक पांढरे, दुसरे काळे पेटीत सोडलेले. कबुतराने पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावर चोच मारली की त्याने
मिळत इतरत्र चोच मारल्यास त्याची नोंद केली जाईल. ही कृती वारंवार केली असता पांढऱ्या वर्तुळाखेरीज अन्य जागी चोच मारण्याचे प्रमाण स्किनर यांनी कमी झाल्याचे दिसून आले. पुढे तो कबूतर 2 दाणे मिळवण्यासाठी काय करायचं, नेमक्या पांढऱ्या वर्तुळावर चोच मारायचा. स्किनर यांनी यापुढे जाऊन त्याला लाल व हिरवा दिवा जोडला. लाल दिवा लागला असता पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली तरी कबुतराला दाणे मिळत नसत. आता काय झालं हे बघा, हे आहे त्याचा कबूतर, हे आहे पांढरं, हे नंतर इकडे त्यांना हे केलेलं आहे, स्किनरचे उपकरण आहे. पांढऱ्या वर्तुळावर चोच मारण्याचे कबूतर आहे. हिरवा दिवा लावल्यावर पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली की त्याला दाणे मिळत. या गुंतागुंतीचे प्रयोगातही दाणे मिळवण्यासाठी किंवा काय केले पाहिजे हे कबुतराने आत्मसात केल्याचे स्किनर यांना आढळून आले. स्किनर यांनी आणखी एक प्रयोग उंदरावर केला. थोडा आवाज झाल्यावर पेटीतील दांडा तरफ, त्याला दांडा म्हणतो, दडपला की त्याला अन्न मिळे. अन्न प्राप्तीसाठी ही गोष्ट उंदराने अवगत करून घेतली. प्रश्न विचारला जाऊ शकतो की उंदरावर आणि कबुतरावर कोण प्रयोग केला? हे केला किन्नर तात्या. स्किनर, BF स्किनर. लक्षात ठेवा मित्रांनो. साधक अभिसंधान. विशिष्ट उद्दिष्टाप्रती जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्याच्या अभिसंधान साधक अभिसंधान असे म्हणतात. अन्न मिळवण्यासाठी पांढऱ्या वर्तुळावर चोच मारायची आणि तीही हिरवी दिवा लागल्यावर तसेच आवाज ऐकल्यावर दांडा दडपायचा हे कबुतराला आणि उंदराला शिकावे लागले. अन्न मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या साधक प्रतिक्रिया आहेत. क्रमन्वित अध्ययनाची कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे. एका वेळी एक पायरी पडताना सक्रिय प्रतिसाद म्हणून तत्वांवरील क्रमनिष्ठ अध्ययनाच्या क्रमपाठांची मांडणी केलेली असते. यात प्रबलन तत्व देखील महत्त्वाचे आहे. S बरोबर B बरोबर SOR. हे काय आहे बघा, आता इथं दिलं आहे. आपण आतापर्यंत सहचार्यवादी उपपत्तीचा अभ्यास केला. या उपपत्तीची संक्षिप्त मांडणी चेतक आणि प्रतिसाद यांच्या मदतीने SR या सूत्राने करता येते. चेतक आणि प्रतिसाद, चेतक आणि प्रतिसाद, S अँड रिस्पॉन्स. यात आपण थॉर्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती, पॅव्लॉव यांची अभिजात, कोणती जे कुत्र्यावर केली ती कोणती आहे अभिजात अभिसंधान. त्यानंतर स्किनर यांची कोणती आहे साधक अभिसंधान, कशावर केली ते विचारले जाऊ शकते. कबुतरावर केली का कुत्र्यावर केली, कोण केली. स्किनर साधक अभिसंधान काय आहे, पॅव्लॉव कुत्र्यानं अभिजात अभिसंधान काय आहे ते विचारले जाऊ शकते. उपपत्ती यांचा अभ्यास केला. सहचार्यवादी उपपत्ती, ग्रंथी यांची सान्निध्य, अभिसंधान उपपत्ती आणि हल्ल यांची पद्धती, वर्तन उपपत्ती यांचीही समावेश होतो. यानंतर आपण ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तींचा अभ्यास करणार आहोत. आता ज्ञानात्मक अध्ययन पद्धती काय आहे बा? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्या स्वतंत्रपणे विचार करता प्रामुख्याने परिसर विचारात घेतलेला असतो. भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो. चेतकामुळे मेंदूतून उद्दीपित असलेले केंद्र केवळ सहसंबंधाने प्रतिसाद देत नाही तर पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून प्रतिसाद निर्माण होतो. प्रतिसाद बुद्धीचा उपयोग करून दिला जातो. पूर्वानुभव हा केवळ सहसंबंधावर आधारित न राहता त्यापासून ज्ञानात्मक रचना तयार होतात. अध्ययन केवळ प्रयत्न प्रमाद पद्धती न घडता मर्मदृष्टीत्मक घडतो. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीच्या गटात सकारात्मक उपपत्ती, कूट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती, टॉग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती, ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोकला यांची समष्टिवादी उपपत्ती इत्यादी उपपत्तींचा समावेश होतो. हे लक्षात ठेवा रे बापडू. कोणती कोणाची? कॉर्ड लेविन क्षेत्रीय उपपत्ती, टॉलसन संकेत, गँगने श्रेणीबद्ध, बुन्नर ज्ञानात्मक, कोका समष्टिवादी,
आसुबेल, अनुदेशन ही महत्त्वाची उपपत्त्या आहेत त्यांच्या, हे लक्षात असू द्या. याच्यानंतर बघा काय उपपत्ती, कूट लेविन यांच्या क्षेत्रीय उपपत्ती, आसुबेल यांची अध्ययन उपपत्ती वर ब्रुनर याची ज्ञानात्मक. आता बघा समाकारवादी उपपत्ती आणि समष्टीवादी उपपत्ती काय आहे. तर 20व्या शतकाच्या पहिल्या शतकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनाचा प्रभाव होतो, परंतु पुढे कोहलर, कोफा आणि वर्माद्मियर यांनी अध्ययनाचे स्वरूप अवबोधनाच्या स्वरूप मांडले. मानसशास्त्रातील समष्टवादी किंवा सकारवादी मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन प्रक्रियांची वेगळी उपपत्ती मांडली. त्यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे समाजयुक्त परिस्थितीचे संपूर्ण संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे होय. समिष्टीवादी विचारवंतांनी प्रयत्न प्रमाद पद्धती व अभिसंधान प्रतिक्रिया यावर क्रिया केली. त्यांच्या मते अध्ययन हे समष्ट स्वरूप आहे. त्यांचा अभ्यास पृथक्करपणे न करता संकलित स्वरूपात करावयास हवा. त्यांच्या मतानुसार समग्रगता हा अध्ययन घटकाचा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही बाबीचा अध्ययन पृथक्पणे न करता समग्रपणे केला पाहिजे. त्यांच्या मते अध्ययन हे मर्मदृष्टीने लर्निंग बाय होते. तर म्हणजे कसं मर्मदृष्टीने होते. इन्साईट कशी होत असते, लर्निंग बाय इन्साईट कशी होत असते ती, तर अध्ययन समस्यायुक्त परिस्थिती असते, त्याच्यानंतर निरीक्षण म्हणजे संपूर्ण आणि संकलित, त्यानंतर मर्म जाणणे म्हणजे समस्या विमोचन करणे. आता कोहलरनं काय केलेलं आहे बघा. यांच्या मते समस्या मर्मदृष्टीनेच सोडविल्या जातात. व्यक्ती तिच्या भोवतालचे वातावरण त्यांच्यातून आंतरक्रियांतून मर्मदृष्टी प्राप्त होते, यातून समस्या सोडवली जाते. कोहलर जर्मनी मानसशास्त्रज्ञ समष्टीवादी विचार सरणीचा सुलतान नावाच्या चिंपांझीवर त्यांनी अनेक प्रयोग केले. हे विचारलं जाऊ शकते. सुलतान होता तो कोणतं माकड होतं, चिंपांझी. कोण प्रयोग केला, कोहलरनं. कुठला होता तो, हे 2-4 या लाईनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो रे बाबड्यांनो. पहिल्या प्रयोगात एका पिंजऱ्यात उंच छताला केळीचा घड टांगलेला होता. केळच काय होते, टांगलेले होते केळं. हा घड चिंपांझीच्या उडीच्या टप्प्याबाहेर होता. पिंजऱ्यात 2-3 खोकी पडली होती. 1-2 उड्या मारून केळी मिळवण्यासाठी प्रयत्न सुलतान याने केले. आपल्याला काय आहे तर केळच होता. उड्या मारू या चिंपांझीला. त्यानं 2-3 वेळा प्रयत्न केले, पण लगेच त्याचे लक्ष खोक्याकडे गेले. खोके घडाखाली आणले, त्यावर चढून केळी हस्तगत केली. कळलं. दुसऱ्या प्रयोगात काय केलं तर केळीचा घड आणखी उंच केला. तर पिंजऱ्यात एका पेटीवर दुसरी पेटी ठेवून त्यावर उभे राहून उडी मारून जरुरीचे होते. ही समस्या पहिल्या समस्येपेक्षा जास्त कठीण होती. भुकेल्या चिंपांझीनं तेव्हा पिंजऱ्यात सोडण्यात आले तेव्हा त्याने परिस्थिती पूर्णपणे जाणून घेतली. मर्मदृष्टीने त्याने खोकी एकावर एक ठेवली व त्यावर उडी मारून केळीचा घड मिळवला. चिंपांझी हुशार होता. चिंपांझी काय असा तसा होता का, ते शास्त्रज्ञ हुशार होता तर चिंपांझी हुशारच होता. दुसऱ्या प्रयोगात केळीचा घड चिंपांझीने कसा घेतला, हाताला न येईल अशा बेताने पिंजऱ्याबाहेर ठेवला होता. पिंजऱ्यात 2 लाकडी काढ्या ठेवल्या होत्या. एकमेकींना जोडून लांब काठी तयार करता येत होती. चिंपांझीने काही क्षण निरीक्षण केले आणि मर्मदृष्टीने 2 काठ्या एकत्र जोडून मोठी काठी तयार केली. लांब लचक असा भाला तयार केला त्या चिंपांझी. लगे लांब लचक. आणि पिंजऱ्याबाहेरील जे केळी हातं केळच काय केलं, ते केळाचा घड त्या लांब लचक भाल्यानं ओढून घेतला. आता काय केलं तर मर्मदृष्टीने मूलक पद्धतीने समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे असते. मर्म जाणणे हे आकलन, वय, बुद्धी यावर अवलंबून आहे. या पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेली ज्ञानाचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत अन्य समस्या सोडवण्यासाठी होतो. याचे उत्तम उदाहरण अध्ययनार्थींनी भूमितीतील उदाहरणे रायडर्स वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकतो. शैक्षणिक महत्त्व काय आहे तर मुलांना मूळाक्षरे शिकवताना वगैरे हे येऊ शकते. लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, लेविनची उपपत्ती विचारू शकतात. तर लेविन हा
कोफका कोहलर यांच्या समकालीन सहकारी समाविष्टवादी विचारवंत, प्रामुख्याने अवबोध अध्ययन विचार प्रक्रियांद्वारे आत्मसात गुंगी होती. लेविन मात्र प्रेरणा आणि व्यक्तिमत्वाचा विचार करण्याचा घडला होता. यांच्या मते अध्ययनात परिस्थितीची समाकाराला अधिक महत्त्व होते. अध्ययनाच्या प्रेरणेकडे त्याचे विशेष लक्ष केंद्रित झाले होते. विविध संकल्पना आणि संज्ञा यांच्या मदतीने आपली ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती त्यांनी मांडलेली होती. लेविन यांच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जेथे वावरते तेथे परिस्थिती वैशिष्ट्ये होत. ज्या बाबींचा व्यक्ती प्रतिसाद देते त्या सर्व बाबी क्षेत्र यात समाविष्ट असतात. या क्षेत्रात भौतिक व मानसिक दोन्ही प्रकारचे घटक समाविष्ट असतात. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या बाबींच्या क्षेत्रात समावेश होतो. लेविन यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकावर संबंधित असत नाहीत, तर ते व्यक्तीच्या वर्तनकालीन जीवन क्षेत्राशी संबंधित असते. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगालाही विश्लेषण केले पाहिजे असे लेविन यांनी म्हटले आहे. अध्ययन क्षमता म्हणजे काय तर जीवन क्षेत्राचे स्वरूप होय. व्यक्ती विविध जीवन क्षेत्रातून वाटचाल करीत असते. व्यक्तीच्या वर्तनामध्ये प्रेरणा महत्त्वाची असते. प्रबलीकरणाला अध्ययनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास झाला पाहिजे असे लेविन यांचे म्हणणे आहे. शिक्षकांनी अध्ययनासमोर उद्दिष्ट स्पष्टपणे ठेवली पाहिजेत. उद्दिष्ट साध्य करण्याच्या संबंधात अध्ययनाला योग्य मार्गदर्शन करावे लागते. विविध घटकांतील संबंध शोधण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. हे लेविन जे आहे त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे, रेखाटलेलं आहे. आसुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे ते त्यांनी मांडलेली आहे. काय आहे काय नाही त्यांच्या या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यावर त्यांनी सांगड कशी घातली जाते, घटकातील कौशल्य काय आहे, मुद्द्यांचे विवेचन काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर सग्रत संघटन प्रतिमान मुद्द्यांचे विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणे, विविध गोष्टींचे एकत्रीकरण करणे, नवीन ज्ञानाच्या अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणे, जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणे या गोष्टीचा यामध्ये समावेश होत असतो. हे लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात कशाचा समावेश होतो ते. त्यानंतर जोरेम ब्रुनेर यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडली. जोरेम ब्रुनर यांनी 1915 हे ज्ञानात्मक अध्ययन आणि विकासात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. कधी होते ते? जोरेम ब्रुनर 1915. पियाजे यांच्या विचारांचा प्रभाव ब्रुनर यांच्यावर पडलेला होता. कोणाच्या? पियाजे दिसून येतो. ब्रुनर यांच्या अध्ययनातील संकल्पना उत्पत्तीद्वारे अधिक सुस्पष्ट केली. नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते. पूर्वी मिळवलेल्या माहितीचे सुधारलेले स्वरूप नवीन माहितीचे संपादन होय. ज्ञानाचे स्वरूप करताना ब्रुनर यांच्या मते दोन गोष्टी केल्या जातात. जुन्या माहितीतील काही फरक किंवा काही भाग वगळता जातो. नवीन माहिती त्यात समाविष्ट केली जाते. हे ज्ञानाचे रूपांतर होय. त्यामध्ये काय येईल? ज्ञानाच्या रूपांतराचे समीकरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्ञानाचे रूपांतर: जुन्या माहितीचा अनावश्यक प्लस नवीन माहितीचा आवश्यक भाग वगळणे आणि भाग समाविष्ट करणे. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग काय करायचा? वगळायचा आहे. नवीन माहितीचा अनावश्यक भाग समाविष्ट करायचा. नवीन माहिती ज्या कामासाठी वापरली जाते त्या कामासाठी पुरेशी की नाही हे पाहणे गरजेचे आहे. माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानाची कार्यप्रपत्ता समर्पकता आहे असे म्हटलेले आहे. काय ना मित्रांनो, आता 2-3 पेज आले या सेकंड याचे, ते बघून घेऊ आपण. ब्रुनर यांच्या मते संबोध निर्मिती आणि संबोध संपादन हे दोन विशिष्ट भिन्न गोष्टी आहेत. विशिष्ट अध्ययनापूर्वी अनावश्यक ते अनुभव घेऊन अध्ययनापूर्वी भोवती आणि योग्य असे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. अध्ययनार्थ्यांनी मिळवलेले ज्ञानाचे त्यांच्या कृतीत वर्तनात रूपांतर झाले पाहिजे. त्याचप्रमाणे जीवनातल्या विविध समस्या अध्ययनार्थीला मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारे सोडविता आल्या पाहिजे. ज्ञानाची ही रचना श्रेणीबद्ध व चढत्या कमानीसारख्या हव्या. ब्रुनर यांच्या अध्यापन प्रतिमानातील संकल्पना प्राप्त प्रतिमानात संबोधांचा वेगवेगळा 4
पातळ्यांवर विचार केला आहे. आता हे 4 पातळ्या कोणकोणत्या? मूर्त पातळी, त्याच्यानंतर परिचय, वर्गीकरण, अमूर्त पातळी. ओके, ह्या 4 पातळ्या आहेत. मूर्त, परिचय, वर्गीकरण, अमूर्त. मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण आणि अमूर्त. संकल्पना निर्माण होणे ही एक क्रीडा ठरावी या दृष्टीने जोरेम ब्रुनर यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्तींच्या आधारे संकल्पना प्राप्त, निर्माण, विकसित केली आहे. अन्य काय? प्रभुत्व संपादन, डॉक्टर ब्लूम. आपण अध्ययनार्थांना सध्या ज्या पद्धतीने शिकवितो आणि त्यांच्या मूल्यमापन करतो त्यातील त्रुटी ध्यानात घेऊन कमी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. आपण मूल्यमापन 2 दृष्टीने करीत असतो. या दोन्ही पद्धतींचा या संदर्भात आपणास विचार करावा लागणार आहे, कारण त्यांच्या प्रभुत्व अध्ययनाशी निगडित संबंध आहे. मूल्यमापनाची पहिली पद्धत समकालीन मूल्यमापन या नावाने ओळखली जाते. मूल्यमापनाची पहिली पद्धत विचारल्या जाऊ शकते. समाकलित मूल्यमापन या नावाने ओळखली जाते. समकालित मूल्यमापन विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो अध्ययनार्थ्याने कितपत ग्रहण केला हे पाहिले जाते. मूल्यमापनाची दुसरी पद्धत वैकल्पिक आहे. त्यानंतर या पद्धतीचं पाहताना मूल्यमापन केले जाते. शिवाय एखाद्या अध्ययनार्थाने केलेल्या अध्ययनाचा दर्जा लक्षात घेऊन त्याने कितपत प्रगती केली हे आपण जाणून घेत असतो. त्यानंतर असे म्हणतात, प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थांना आवाक्यातील उद्दिष्ट ठरविले जाते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागला याकडे लक्ष न देता उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने तो अध्ययनार्थी नेमका कुठे पोहोचला हे पाहिले जाते. यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे मानतात. तेव्हा अध्ययनार्थीला विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा त्याला तो टप्पा गाठण्यासाठी अधिक वेळ लागतो. बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? तर ती आहे या बांद्र्याची. दॅट मीन्स बांदुराची. बांदुरा आहे, ती बांद्र्या नाही आहे. व्यवस्थित वाचत जा रे पुट्टो. अध्ययनविषयक अनेक उपपत्ती मांडल्या आहेत. यातील महत्त्वाचा उपपत्ती आपण अभ्यासल्या उपपत्तीचे मतभेद आहेत. कोणतीही उपपत्ती परिपूर्ण नाही. बरोबर आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेल्या सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत निरीक्षण आणि अनुकरण यांना महत्त्व दिलेले आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी या उपपत्तीत प्रतिकात्मक आणि नियंत्रित वापर यावर भर दिलेला आहे. त्याच्यामुळे आता याच्यात समारोप वगैरे आहे. तर या समारोपामध्ये वरील आपण काय केलं काय नाही हे आहे. कुत्र्यावर कोण प्रयोग केला, थॉर्नडाईकनं, पॅव्लॉव. यानंतर आध्यात्मिक विषय विशिष्ट शैक्षणिक महत्त्व समजून घेतले आणि कोणते प्रयोग केले ते पाहिले आहेत. आता याचे खाली प्रश्न उत्तर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे इथलचे आपले रिकाम्या जागा यावर विचारू शकते. बघा, प्रभुत्व संपदा उत्पत्तीचा उद्गाता कोण आहे? त्यानंतर परिणामाचा नियम यांनी मांडला. कोणी मांडला परिणामाचा नियम? काय परिणाम? कशानं? स्किनर यांनी यावर प्रयोग कशावर केला? स्किनरनं प्रयोग केला. तुम्हाला मी सांगणार नाही आहे, तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये या तिन्हीचे उत्तरं द्यायचे आहेत. हे तुम्हाला यायला पाहिजे मित्रांनो, कशावर काय केलं ते. ठीक आहे, हे आपलं दुसरं झालं. यानंतर आपल्याला अध्ययनावर परिणाम करणारे घटक शिकायचे आहेत. ते आपण याच्यानंतरच्या तिसऱ्या भागात बघूया. पहिलेच व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे. आणि यानंतरही तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, या आर्यन नावाचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.